सर्वांना नमस्कार. आज घेऊन येत आहे आपणासाठी एक नवीन कथा. माझ्या वडिलांना अचानक एक फोन आला. माझ्या आत्याचा आणि तिच्या मिस्टरांचा भयानक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यातच त्या दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना तर फार भयानक होती. त्यावेळी मी 23 वर्षाचा होतो. मला सगळं कळत होतं. माझे वडील आणि मोठे चुलते, आई आणि काकू अंत्यविधीसाठी गेले आणि येताना माझ्या आत्याच्या मुलीला पल्लवीला सोबत घेऊन आले. त्यावेळी ती 25 वर्षाची होती. तिचं वय लग्नाचं होतं. ती माझ्या आत्याची एकुलती एक मुलगी होती. आत्याने लव्ह मॅरेज केलं होतं म्हणून तिचं आमच्याकडे येणं जाणं नसायचं आणि माझे चुलते किंवा आमच्यापैकी कोणी तिच्या घरी जात नसायचं, कारण तिनं घरच्यांच्या मर्जीविरोधात लव्ह मॅरेज केलं होतं. एकत्र कुटुंब असल्यामुळं आमच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. आजोबांचा बिझनेस होता आणि त्यातच त्यांच्या दुकानात कामाला असलेल्या एका मुलासोबत आत्यानं प्रेम करून पळून जाऊन लग्न केलं होतं. म्हणून आजोबांनी त्याच वेळी तिच्याशी सगळे संबंध तोडून टाकले होते. त्यानंतर आज तागायत ती जगली की मेली याची चौकशीसुद्धा केली नव्हती आणि त्यांनी घरातील कुणीच तिच्याशी संबंध ठेवायचा नाही असं सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे एकुलते एक बहीण असूनसुद्धा माझे चुलते किंवा माझे वडील आत्याला भेटत नव्हते. पण आता अचानक तिची खबर कानावर आली आणि कितीही नाही म्हटलं तरी रक्ताचं नातं होतं आणि कर्तव्य करण्यासाठी म्हणून ते तिच्या अंत्यविधीला गेले होते. तिचेही कोणी नातेवाईक नव्हते. सासरचे कोणीच नव्हतं असं वाटत होतं. पल्लवी आता निराधार होती आणि लोक लज्जेखातर माझ्या काकूने आणि काकांनी असं ठरवलं की पल्लवीला आमच्या घरी आणायची, तिला आसरा द्यायचा. आता हा निर्णय त्यांचा होता, कारण घरातले वडीलधारे होते. सगळा कारभार काकू आणि काकांच्या हातात होता. बिझनेसमधले सगळे निर्णय काका घ्यायचे, घरातले निर्णय काकू घ्यायची. माझ्या आईच्या वडिलांच्या हातात काहीच नव्हतं आणि हातामध्ये एक बॅग घेऊन एक उंच गहू रंगाची मध्यम केस असलेली नाकी डोळी नटस अशी पल्लवी आमच्या घरी आली. ती आज पहिल्यांदा या घरात येत होती. भेदरलेली होती, गोंधळलेली होती. हे तिचं आजोळ होतं, मामाचं घर होतं, पण तरीही तिला इथं परकेपणा जाणवत होता. यात तिची चूक नव्हती. मग तिला एक खोली देण्यात आली राहण्यासाठी, आउटहाऊसमधली, जी नोकरांची असते ती. 2 दिवसांनी माझी आई काकूला म्हणाली, पल्लवीचं एक चांगलं स्थळ पाहून लग्न करून देऊया. आणि काकू म्हणाली, वेड लागला आहे का? कोण करणार हिच्याशी लग्न? हिच्या आईवडिलांनी पळून जाऊन लग्न केलं होतं, त्यात जिवंतही नाहीत. त्यापेक्षा हिला इथेच राहू दे, घरची कामं करू दे, चांगली खाईल पील आणि आपलंही काम होईल. तेवढाच आपल्याला एक नोकर मिळेल फुकटात. हिला आयतं पोसायला कोणी रिकामं नाही. माझ्या आईचा नाईलाज झाला. आता आमच्या घरात एकूण 11 माणसं होती. आजी आजोबा कधीच देवाघरी गेले होते आणि काकूंना पल्लवीला कामाला जुंपली. घरातल्या एका नोकराला सुट्टी दिली. पल्लवी दररोज इतक्या सगळ्या माणसांचा स्वयंपाक करायची, धुणं भांडी झाडलोट करायची. पुरुष मंडळी घरच्या निर्णयामध्ये नाक खुपसत नव्हते. आम्हा सर्वांची जेवणं झाली की मग पल्लवी जेवायला बसायची. ती घरची सदस्य असूनही तिला सदस्यासारखं वागवलं जात नसायचं. माझ्या बहिणी तर पल्लवीला कसलीही कामं सांगायच्या. अगदी त्यांच्या मुलांची शीस होऊन खराब झालेले कपडेसुद्धा धुवायला लावायच्या. पल्लवी मात्र कसलाही संकोच न बाळगता सांगेल ती कामं निमूटपणे करायची, कारण तिला कोणाच्या तरी आधाराची गरज होती. आता दिवाळी आली. सगळ्यांना नवे कपडे घेतले होते, पण पल्लवीला मात्र माझ्या मोठ्या बहिणीने तिच्या जुने ड्रेस दिले होते. पल्लवीनं ते निमूटपणे घेतले आणि आता मी दिल्लीला होतो शिकण्यासाठी आणि दिवाळीसाठी घरी आलो. सगळेजण नवीन फॅक्टरीच्या भूमिपूजनासाठी बाहेर गेले होते आणि मी घरी आलो. जुने कपडे घातलेली पल्लवी टेरेसवर सुकायला टाकलेले कपडे काढत होती आणि मी तिला घराच्या बाहेरूनच पाहिलं. मंद हवेवर भुरूभुरू उडणारे तिचे केस आणि एका हाताने केस सावरत दुसऱ्या हाताने रस्सीवरचे कपडे खेचणारी ती पाहून मला प्रश्न पडला की ही नक्की कोण आहे. मी हॉलमध्ये येऊन बसलो. ती खाली आली आणि मला पाहून दचकली. कोण पाहिजे असं तिनं विचारलं. मी सुमित, या घरचा धाकटा मुलगा. मी माझी ओळख करून दिली.
आणि तिनं गडबडून मला पाणी दिलं. अजून काही हवं आहे का असं ती म्हणाली. माझी ओळख ऐकून तिची उडालेली धांदल मी बघत होतो. रिलॅक्स, मी म्हणालो. इतकी घाबरून जायची काही गरज नाही. मी कोणी वाघ सिंह नाही. बाय द वे, तू कोण आहेस? ती मान खाली घालून म्हणाली, मी पल्लवी, इथे काम करते. इतकीच ओळख सांगितले तिनं. ओके, घरातले सगळे कुठे गेले आहेत? आणि तिनं सांगितलं की ते भूमिपूजनासाठी गेले आहेत. आणि माझं सरप्राईज तर फुस झालं होतं. मी कोणालाही न सांगता आलो होतो. आईनं फोन केला तेव्हा आईला म्हणालो होतो की सुट्टी नाही, पण मुद्दाम म्हणालो होतो तसं तिला सरप्राईज देण्यासाठी. पण मलाच सरप्राईज भेटलं. एनिवे, मी आहे माझ्या रूममध्ये असं म्हणून मी गेलो आणि पल्लवी तो गेला त्या दिशेने पाहत राहिली. आज पहिल्यांदा कोणीतरी तिच्याशी इतकं हसून आणि मृदू भाषेत बोलत होतं, त्यामुळे ती सुखावली होती. नाहीतर इथे आल्यापासून सतत टोमणे आणि तिरस्कार, सगळ्यांच्या तुच्छतेच्या नजरा तिला सहन कराव्या लागत होत्या. तिच्या आईवडिलांनी केलेल्या लव्ह मॅरेजची शिक्षा तिला भेटत होती. खरं तर त्या घरावर तिचाही हक्क होता, पण इथे तिला माणूस म्हणून कोणी स्वीकारायला तयार नव्हतं. मग तिचा हक्क तिला कोण देणार? थोड्या वेळानं पल्लवीने त्याचा दरवाजा ठोठावला आणि विचारलं, तुम्हाला काही हवं आहे का? सुमित म्हणाला, हो, एक स्ट्रॉंग कॉफी चालेल. ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली आणि तो बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आला. फक्त टॉवेलवर होता तो. तिची नजर त्याच्यावर पडली आणि ती खूप लाजली. तिने पाठ फिरवली, पण त्याला नव्हती लाज वाटत. तो बिनधास्त होता. ती म्हणाली, तुमची कॉफी इथं आहे, आणि तिथून निसटली. आणि यापुढे कोणाच्याही रूममध्ये जायचं नाही असं तिनं ठरवलं. मग संध्याकाळी सगळे घरी आले. सुमित सगळ्यांना भेटला. सगळ्यांचा हसत खेळत जेवण चाललं होतं. पल्लवी मात्र बाजूला उभा होती आणि आज 4 घास जास्तच खाल्ले. वा वा, काय स्वयंपाक आहे आई, खूप आवडलं मला जेवण. आई म्हणाली, मी नाही केलं, पल्लवीनं केलं आहे. सुमितने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, छान, चव छान आहे तुझ्या हाताला. आणि मोठी वहिनी तिरस्कारानं म्हणाली, भाऊजी, नोकरांची अशी स्तुती करायची नसते. त्यांचं बोलणं मला जरा खटकलं. नोकर असले तरी माणूस आहेत ते वहिनी, असा मी म्हणालो. आईने माझ्या हातावर हात ठेवला आणि मला शांत राहण्याचा इशारा दिला. मी आईच्या खोलीत गेलो आणि आईने मला सगळं सत्य सांगितलं की पल्लवी माझ्याच आत्याची मुलगी आहे. मला आता घरच्यांचा रागच येत होता, पण मी काही करू शकत नव्हतो. दिवाळी दिवशी सगळे नवीन कपडे घालून नटले सजले होते. पल्लवी मात्र वहिनीने दिलेल्या जुन्या ड्रेसमध्ये होती, पण त्यातही ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या अंगावर तो ड्रेस पाहून वहिनीला आता जल्लस फील होत होती, कारण तो ड्रेस वहिनीला चांगला दिसत नव्हता, म्हणून तिने पल्लवीला दिला होता. पण त्यामुळे पल्लवीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती. अंगणामध्ये हातामध्ये दिवे घेऊन ती लावत होती आणि त्या दिव्यांच्या प्रकाशात तिचा उजळलेला चेहरा पाहून मी मंत्रमुग्ध होऊन गेलो. फार सुंदर दिसत होती ती. मी पटकन दादाची बाईक घेतली आणि तिच्यासाठी एक नवा कोरा ड्रेस घेऊन आलो आणि गुपचूप तिच्या रूममध्ये ठेवला. तिला तर काहीच नाही समजलं की हे कुठून आलं. आणि तिला मी सांगितलं की हे तुझ्यासाठी दिवाळीचं गिफ्ट आहे. ती नको म्हणाली आणि रडायला लागली. मी काहीच नाही म्हणालो. आईला सगळं सांगितलं आणि आई म्हणाली, चांगलं केलंस. मी तर काही करू शकत नाही, कारण माझी तेवढी हिंमत नाही तुझ्या काकूच्या विरोधात जायची. पल्लवीसुद्धा तरुण आहे, लग्नाचं वय आहे. तिलाही नटण्या थटण्याचे मन करत असेल, पण या घरात तिला एका नोकरासारखं वागवलं जातं. घरातल्या सगळ्यांनी नटायचं थटायचं आणि तिला मात्र तसंच राहायचं. मलाही खूप वाईट वाटतं रे, पण मी काय करू? मी म्हणालो, आई, पण निदान तिच्याशी माणूस म्हणून तरी तुम्ही वागू शकता की नाही? दरवर्षी आपल्या नोकरांना सुद्धा आपण नवे कपडे देतो, मग यावर्षी तिला का नाही नवे कपडे दिले? का तर ती आत्याची मुलगी आहे म्हणून? अशा प्रकारे आत्याचा राग तिच्यावर काढायची काय गरज आहे? आणि जे झालं ते झालं. प्रेम करणं हा काही गुन्हा आहे का? आता माझ्या प्रश्नाचं उत्तर आईकडे सुद्धा नव्हतं. मला मात्र पल्लवीची ही अवस्था बघवत नव्हती. सगळेजण आराम करायचे, हसायचे, खेळायचे. पल्लवी मात्र सतत कामात जुंपलेली असायची. ती फक्त नोकर असती तर माझं काहीच म्हणणं नव्हतं, पण ती या घराची सदस्य होती, याच रक्ताची होती. तरीही अशी वागणूक मला पटत नव्हतं. ते तिचं लग्नही करत नव्हते स्वार्थासाठी. आज सकाळी पल्लवीच्या हाताला भाजलेलं होतं. ती खूप तळमळत होती, पण तरीही सगळी कामं करत होती.
तिला कोणी एका शब्दानंही विचारलं नाही की खूप दुखतंय का. दुपारी सगळेजण आराम करत होते. कामं आवरली होती. ती तिच्या रूममध्ये होती. मग मी मलम घेतला आणि तिच्या रूमकडे गेलो. तिच्या खिडकीतून डोकावलं आणि भान हरवून मी तिच्याकडेच पाहत राहिलो. मी दिवाळीला गिफ्ट केलेला पिस्ता कलरचा ड्रेस तिने घातला होता. केस मोकळे सोडले होते. तिच्याकडे होती ती लिपस्टिक लावली होती. काय अप्रतिम दिसत होती ती, खूप सुंदर. तिचा गहूवर्णीय रंग तिला शोभून दिसत होता. बोलके डोळे होते तिचे. तिच्या सगळ्या भावना तिच्या डोळ्यातून दिसत होत्या. मी खूप वेळ तिलाच पाहत होतो हे तिला माहीत नव्हतं आणि मी माझ्याही नकळत खिडकीतूनच तिला म्हणालो, सुंदर, खूप सुंदर. तिने ते ऐकलं, खूप घाबरली. पटकन खिडकी लावून घेतली. मग मी दरवाजा वाजवला. खूप वेळानं तिनं दरवाजा उघडला. तेव्हा तिच्या अंगावर जुना ड्रेस होता. हे काय, तू ड्रेस का चेंज केला? मी तुला दिला होता ना तो. ती आता काहीच नाही बोलली. मी म्हणालो, हे बघ, तुला कोणालाही घाबरायची गरज नाही, समजलं? आता ती काहीच नाही बोलली. मग मी तिचा हात पकडला आणि मलम लावू लागलो. माझ्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती शहारली. तिने लाजून हात मागे घेतला. मी पुन्हा तिचा हात पकडला आणि मलम लावला आणि म्हणालो, स्वतःकडे लक्ष दे, काही गरज नाही कोणाला घाबरायची. आणि ती रडत म्हणाली, जेव्हा डोक्यावर वडिलांचं छप्पर नसतं तेव्हा घाबरूनच राहावं लागतं. मी दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणालो, तुझं शिक्षण किती झालं आहे? ती म्हणाली, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि गप्प बसली. मग मी नॉर्मल होत म्हणालो, मग आता मला विचार की मी काय करतो, माझी स्वप्न काय आहेत? मी एकटाच बोलतोय आणि तू फक्त हो नाही करतेस. मी इतरांसारखा नाही, मला माणसांची किंमत आहे. मग ती हळूच म्हणाली, तुम्ही काय करता? मग मी तिला म्हणालो, मी UPSCची तयारी करतोय दिल्लीमध्ये. मग मी तिला तिची आवड विचारली, छंद विचारले. मग आता तिनंही मला माझी आवड छंद विचारलं. थोड्याशा गप्पा मारल्या आणि मी म्हणालो, चल येतो मी. मी निघालो आणि ती मला म्हणाली, तुम्ही खूप चांगले आहात. मी गालात हसलो आणि म्हणालो, आणि तू खूप सुंदर आहेस. तसं ती पुन्हा लाजून हसत खाली बघायला लागली आणि माझ्याकडे पाठ फिरवली. मी हसूनच बाहेर गेलो. आज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं मला. आता मला जाणवत होतं की ती मला चोरून बघत होती. दिवाळीला अभ्यंगस्नान करताना हॉलमध्ये सगळ्यांना उटणं लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. आई मला उटणं लावताना ती मला चोरून निहाळत होती आणि लाजत होती. गालात गोड हसत होती. तिची नजर मला कळत होती. मीही तिच्याकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली आणि ती लगेच लाजून किचनमध्ये पळाली. 2 दिवसांनी मी मित्रांना भेटायला गेलो होतो. मला घरी यायला खूप रात्र झाली होती. सगळ्यांची जेवणं झाली होती. सगळे झोपले होते. ती मात्र माझ्यासाठी जागी होती. मी म्हणालो, हे काय, तू अजून झोपली नाहीस? ती म्हणाली, तुमची वाट बघत होते. तुम्हाला जेवायला वाढायचं होतं ना? मी म्हणालो, तू जेवलीस? ती गप्प बसली. मी तर बाहेरून पोटभर खाऊन आलो होतो. पण तिच्यासाठी म्हणालो, चल वाढ. तिने एकच ताट केलं, डायनिंग टेबलवर ठेवलं. मी म्हणालो, आणि तुझं ताट कुठं आहे? तू पण जेवली नाही ना? ती म्हणाली, मी जेवेन नंतर, तुम्ही जेवा. मी म्हणालो, अजून किती नंतर? आता 12 वाजत आले आहेत की. मग उद्याच खावं लागेल. ते काही नाही, तुझं ताटही तू वाढून घे. तिने तिचं ताटही वाढून घेतलं आणि जमिनीवर बसली. इतकी थंड जमीन होती की घरात सगळे चप्पल घालून फिरत होते आणि ही मात्र अनवाणी होती आणि शिवाय जमिनीवर जेवायला बसली. मी म्हणालो, काय करतेस? वर बस इथे खुर्चीवर, अशानं आजारी पडशील. आणि जणू काही आभाळ कोसळल्यासारखा चेहरा करून म्हणाली, नाही नको, मी इथेच ठीक आहे. मी रोज इथेच बसते. मी वैतागून म्हणालो, रोज बसत असशील, पण आता मी सांगतोय ना, इथे येऊन बस. पण ती ऐकतच नव्हती. मग मीच माझं ताट उचललं आणि तिच्यासमोर जाऊन बसलो आणि म्हणालो, आता ठीक आहे, कर सुरुवात. हे काय, तुम्ही इथं कशाला बसलात? मी तिला म्हणालो, पहिली गोष्ट, तू मला अहोजाहो करू नकोस. मी तुझ्यापेक्षा लहान आहे 2 वर्षांनी. मला फक्त सुमित म्हण. ती पुन्हा गप्प बसली. तिच्या दृष्टीने मी दाखवत असलेली ही आपुलकी फार मोठी होती. मी म्हणालो, माझ्यासमोर कोणी असं खाली बसलेलं मला चालणार नाही. मग मी तिच्या ताटात पाहिलं आणि म्हणालो, हे काय, हे तर सकाळचं जेवण आहे ना? तू आत्ता का खातेस? माझ्या ताटात तर पंचपक्वान्न होतं आणि तिच्या ताटात शिळं अन्न. मी माझं ताट तिच्यासमोर सरकवलं आणि तिचं माझ्याकडे घेतलं.
ती पुन्हा घाबरून म्हणाली, नको ना, मी खाईन ते. का खाशील ते? मी हे खायचं आणि तू शिळं? ती म्हणाली, नका ना इतका चांगुलपणा दाखवू. मला सवय नाही या घरात आल्यापासून इतका चांगुलपणा पाहायची. आणि रडायला लागली. मी तिला म्हणालो, तुझ्या वडिलांकडे नातेवाईक नाहीत का, जे तुला सांभाळू शकतील? ॲटलिस्ट तुझं लग्न तरी करून देतील. ती म्हणाली, माहीत नाही. आईवडिलांचं लव्ह मॅरेजमुळे तिकडेही हीच परिस्थिती असणार. मी तिला म्हणालो, मी घरच्यांशी बोलतो आणि तुझ्या लग्नाविषयी सांगतो. ती म्हणाली, आणि सासरही तसंच निघालं तर? आणि ती रडायला लागली. मी माझ्याही नकळत तसाच पुढे सरकलो. तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती तिच्याही नकळत माझ्या मिठीत शिरून रडायला लागली. तिनं माझा शर्ट घट्ट पकडला होता. तिच्या अश्रूंच्या स्पर्शाने माझ्या आतमध्ये चलबिचल व्हायला लागली. मीही तिला मिठीत घेतली आणि रडू दिली. आणि काही वेळानं ती सावरली. तिचं मन मोकळं झालं होतं आणि ती माझ्या मिठीत होती हे आठवून ती लाजून दूर सरकली आणि मला म्हणाली, सॉरी. मी म्हणालो, सॉरी कशासाठी? मी तर तुला खांदा दिला ना रडण्यासाठी. मग तू मला थँक्यू म्हणायला पाहिजेस. आणि ती थोडी हसली आणि म्हणाली, थँक्यू. आता जेवा ना तुम्ही. मी म्हणालो, एका अटीवर. ती म्हणाली, काय? मला फक्त सुमित म्हण किंवा तू म्हण. आता ती पुन्हा खुदकन हसली आणि हळूच म्हणाली, सुमित, आता जेव. मग आम्ही दोघांनीही एकाच ताटातलं खाल्लं. झोपायला जाताना मी तिला गुड नाईट म्हणालो आणि ती पुन्हा जाताना म्हणाली, तू खूप छान आहेस. आणि मी तुला म्हणालो, तू खूप गोड आहेस. ती पुन्हा हसली, लाजली आणि आउट हाऊसमध्ये पळून गेली. आता मी रात्रभर तिचाच विचार करत होतो. ती हुशार होती, सुंदर होती आणि मला ती आवडायला लागली होती. 2 दिवसांनी माझा UPSCचा फायनल रिझल्ट येणार होता. मी खूप टेन्शनमध्ये होतो. नाश्त्यालासुद्धा बाहेर नव्हतो आलो. ती स्वतः नाश्ता घेऊन आली आणि म्हणाली, काय झालं? तू इतका नाराज का आहेस? मी तिला सांगितलं की आज माझा रिझल्ट आहे. काय होईल काय माहीत. आणि ती फार आत्मविश्वासानं म्हणाली, तू पास होणार आहेस. माझं मन मला सांगतं. मी तिला म्हणालो, जर असं झालं ना तर पहिला पेढा तुला. आणि आता ती माझा रिझल्ट पास म्हणून यावा यासाठी प्रार्थना करत बसली. कदाचित नवसही बोलली असावी की तिची वाणी खरी व्हावी. आणि माझा रिझल्ट लागला. मी पास झालो. सगळ्यांना आनंदाची बातमी सांगितली. सगळेजण हॉलमध्ये जमा झाले होते आणि मी पहिला पेढा घेतला आणि पल्लवीला भरवायला गेलो. तशा सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली आणि कपाळावर आठ्या. मोठी वहिनी तर नाक मुरडत म्हणाली, हे कसले भिकेचे डोहाळे, आता नोकराला पहिला पेढा भरवणार का? मी कोणाचीही पर्वा न करता तिच्या हातावर पेढा ठेवला. खरं तर मला तिला मिठीच मारायची होती. मग तर आमच्या वहिनीला अटॅकच आला असता. पण मी माझा मोह आवरला. मग मला आता नोकरी जॉईन करून 4 महिने झालं होतं. अधूनमधून मी घरी यायचो, तिला भेटायचो. मी आलो की ती खुश असायची, सतत मागे पुढे करायची, काय हवं नको बघायची. मीही तिच्या सहवासाने सुखावत जायचो. मी निघताना ती नाराज व्हायची. आज असाच मी परत निघालो होतो. ती कुठेच दिसली नाही. म्हणून तिच्या रूममध्ये तिचा निरोप घ्यायला गेलो आणि तिनं अचानक मला मिठी मारली आणि माझ्या गळ्यात पडून रडली. मीही तिला तशीच मिठीत घेतली. पुन्हा थोड्या वेळानं सावरली आणि दूर झाली. आता तिच्यापासून दूर जाताना माझंही अंतःकरण जड झालं होतं. माझ्या घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली आणि वहिनीनं तिच्या बहिणीचं स्थळ सुचवलं. तिची ही बहीण सुंदर होती आणि शिवाय हुंडाही भरपूर मिळणार होता. एका सरकारी ऑफिसरला शोभेल असं लग्न करून देणार तिचे आई वडील, अशी म्हणाली. खरं तर माझ्या काकूंनी हुंडा बघूनच वहिनीला केली होती आणि आता माझ्या बाबतीतही तेच होणार होतं. माझे आई वडील काहीच म्हणणार नव्हते आणि हुंड्याच्या हव्यासापोटी माझ्या काकूंनी मला विचारलं. तिनं मला फोन केला होता आणि म्हणाली, सुनबाईची बहीण आहे, खूप हुंडा देणार आहेत, तुला शोभेल अशीच आहे, तुझी तयारी आहे का? मी म्हणालो, हो आहे. तसे घरातले सगळे खुश झाले. एका रविवारी वहिनीचे आई वडील आले बोलणी करायला. तिची बहीणही आली. वहिनी तर आता मला फार लाडीगोडी लावत होती, कारण आता मी मोठा अधिकारी झालो होतो ना. मी सरकारी अधिकाऱ्याची बायको म्हणजे काय तो रुबाब असणार होता तिच्या बहिणीचा. तिची बहीणसुद्धा माझ्याकडे बघून लाजत होती, हसत होती. मग आता सगळे हॉलमध्ये बसले होते. सगळ्यांना वाटत होतं की माझा होकार आहे. पल्लवीसुद्धा किचनमध्ये नाश्ता बनवत होती, पण तिचं सगळं लक्ष बाहेर हॉलमध्ये होतं. ती नाराज दिसत होती. ती सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली, मग चहा घेऊन आली. माझ्यासमोर चहाचा कप पकडला
मी तो कप घेण्यासाठी हात पुढे केला आणि तिच्या अश्रूचा एक थेंब माझ्या हातावर पडला. मग वहिनीचे वडील म्हणाले, मग तारीख कोणती पकडायची? मी म्हणालो, तुमच्या सोयीनं कोणतीही पकडा, मी तयार आहे. तसे सगळे खुश झाले. गुरुजींना बोलावलं. पत्रिका छापायला घ्यायच्या म्हणून चर्चा सुरू झाली. आणि गुरुजी म्हणाले, मुलाचं नाव सुमित आणि मुलीचं काय? वहिनी हावरटासारखी हसून म्हणाली, नेत्रा. आणि मी म्हणालो, नाही, मुलीचं नाव पल्लवी. तसं सगळ्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. काकू म्हणाली, तुला वेड लागला आहे का? हे तू काय बोलतोयस? मी म्हणालो, मी पूर्ण शुद्धीत आहे. मला पल्लवीशी लग्न करायचं आहे. वहिनी चिडून म्हणाली, त्या मोलकरणीशी? मी म्हणालो, खबरदार वहिनी, जर पुन्हा तिला मोलकरीण म्हणाल तर. ती माझी होणारी बायको आहे. मी एका जिल्ह्याचा CEO आहे आणि ती एका CEOची भावी पत्नी आहे. तोंड सांभाळून बोला. आणि आता सगळे चाट पडले. मी किचनमध्ये गेलो. पल्लवीचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आलो. तिची अवस्था तर फार भारावल्यासारखी झाली होती. माझी आई काहीच नाही बोलली, म्हणजे तिची संमती होती. काकू म्हणाली, ती तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. मी म्हणालो, काय फरक पडतो? नवरा मोठा असलेला चालतो ना, मग बायको मोठी असली तर काय फरक पडतो? आणि मला फरक पडत नाही. काका म्हणाले, आम्ही या लग्नाला तयार नाही. मी म्हणालो, हरकत नाही. माझे आई वडील तयार आहेत. हो ना आई बाबा? आई बाबासुद्धा हसून म्हणाले, हो. मी म्हणालो, आणि तसंही मी इथे राहणारच नाही. मी पल्लवीला घेऊन माझी पोस्टिंग असेल तिकडे जाणार आहे. तुम्ही तयार असेल तर ठीक, नाहीतर मी निघालो रजिस्टर मॅरेज करायला. आता पल्लवी फक्त रडत होती. कृतज्ञतेनं माझ्याकडे पाहत होती. आणि आता थाटा मारतात आमचं लग्न पार पडलं. घरात कोणही उत्साही होतं की नाही मी पाहिलं नाही. लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी तिला घेऊन गेलो. नवीन घर पाहून ती आनंदून गेली. आता तिच्या हाताखाली नोकर चाकर होते. मी तिला सगळ्यांची ओळख करून दिली. आणि आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. हातात हिरवा चुडा, मेहंदी, गळ्यात मंगळसूत्र, लाल रंगाची साडी, केसात गजरा आणि भांगामध्ये बोटभर कुंकू आणि कपाळाला लाल रंगाची टिकली. खूप सुंदर दिसत होती ती. ती खिडकीत उभी होती आणि मी तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तिला म्हणालो, पल्लवी, मला तुला एक सांगायचं आहे. तिने डोळ्यांनीच विचारलं, काय? मी म्हणालो, आय लव्ह यू. आणि ती गोड लाजली आणि हसून पुन्हा घट्ट मिठी चिरली आणि म्हणाली, तुम्ही खूप गोड आहात. मी म्हणालो, पुन्हा मला आहो जाहो म्हणालीस? फक्त सुमित म्हण. ती म्हणाली, नाही, आता तुमचा मान वाढला आहे ना, मग आता मी अहोच म्हणणार. मी तिला अलगद मिठीत उचलली आणि बेडवर ठेवली आणि तिला किस करू लागलो. तीही डोळे मिटून प्रतिसाद देत होती. लाईट ऑफ केली आणि तिचे कपडे काढणार इतक्यात ती म्हणाली, थांबा. मी म्हणालो, का? ती म्हणाली, आज आपण हे नाही करू शकत. मी म्हणालो, का गं? ती म्हणाली, मी 2 नवस केले होते. तुम्ही परीक्षा पास व्हावा म्हणून मी एक नवस केला होता आणि दुसरा नवस मी विचारलं. तिला अजून म्हणाली, माझं तुमच्याशी लग्न व्हावं म्हणून मी दुसरा नवस केला होता आणि ते फेडल्याशिवाय आपण एकरूप व्हायचं नाही, असंही मी म्हणाले होते. आणि मी खूप हसायला लागलो आणि म्हणालो, हरकत नाही, आता उद्याच सगळे नवस फेडूया. असं म्हणून तिला घट्ट मिठीत घेतली आणि दोघेही एकमेकांच्या कुशीत गाढ झोपी गेलो.